ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणेचा आजचा मुहूर्त टळण्याची शक्यता आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत सर्व गोष्टी पूर्ण झाल्यात, पण काही जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे। त्यामुळे युतीची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे। रात्री मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे, मनसे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकरांमध्ये बैठक झाली, तर आज पुन्हा शिवतीर्थावर दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू राहणार आहे। मातोश्रीवरील बैठकीमध्ये काय चर्चा झाली याबाबतची माहिती राज ठाकरेंना दिली जाणार आहे। त्यानंतर युतीबाबत निर्णय जाहीर केला जाईल असं बोललं जातं। तर नेमकं घोडं कशात अडलेलं आहे आपण पाहूया। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये। जागा वाटपासाठी गेल्या 3 दिवसात 4 ते 5 चर्चेच्या फेऱ्या झाल्या। 22 डिसेंबरला शिवतीर्थ निवासस्थानी 1 तर मातोश्री निवासस्थानी 2 बैठका पार पडल्या। मराठी बहुल भागांमध्ये प्रभागांच्या वाटणीवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये रस्सीखेच सुरूच आहे। शिवडीतील तिढा सुटला, 2 जागा ठाकरेंच्या शिवसेनेला तर 1 जागा मनसेला दिली जाणार आहे। दादर, माहीम, भांडूप, विक्रोळी या भागांमधील जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहेत। युती करताना राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी। भाजपच्या केशव उपाध्येंनी राज ठाकरेंना हा सल्ला दिलेला आहे। आधीच सगळं जाहीर वाजवून घ्या, नाहीतर नंतर बाळासाहेबांच्या खोलीत वचन दिलं सांगून मनसेचे निवडून आलेले नगरसेवकही पळवले जातील, उपाध्येंनी या शब्दामध्ये टोला लगावला। तर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री आशिष जयस्वालांनी काय टोला लगावला आपण पाहूयात। एकही गोष्टींवर मी कधीच प्रतिक्रिया देत नाही आणि आमचं एक तत्व पक्का आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे लढल्या जातात। मात्र राज्यामध्ये 3ही पक्ष आम्ही एकत्रित आहोत। आमची महायुती आहे, ही महायुती कायम राहणार आहे। 5ही वर्ष आमचं महायुतीचं राज्य राहणार आहे आणि 5 वर्षानंतरही जेव्हा आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला किंवा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ तेव्हाही आमची त्याच्याकडे खूप जास्त लक्ष द्यायची गरज नाही आहे। ते उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, त्याच्यातून आता काही साध्य होईल असं मला वाटत नाही। त्यांना फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? मला वाटत नाही, काही उलटा जास्त मायनस होईल मला असं वाटतं। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत आहेत। श्रेयस या संदर्भातले अधिकचे तपशील देतील। श्रेयस, खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आजच्या घटकेला युतीची घोषणा जी आहे ती होणार आहे की नाही याची शक्यता खऱ्या अर्थानं वर्तवली गेली होती, मात्र ती आता लांबणीवर गेली आहे विक्रांत, असं म्हणावं लागेल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यांमध्ये कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही सीटवर कुठलाही वेगळा विचार करू नये, त्यामुळे सगळ्या चर्चा होतात दिसत आहेत। म्हणजेच काय तर शिवडीचा मुद्दा जरी क्लिअर झाला असेल तरी भांडूपचा बाकी आहे, दादरचा बाकी आहे, विक्रोळी आणि ह्या सगळ्या गोष्टी बाकी आहेत। त्यामुळे कुठे जर युतीची घोषणा करायची असेल तर त्या सगळ्या ह्याच्यामध्येच सगळ्या गोष्टी क्लिअर होणं युतीची घोषणा करूया असा एक संदर्भ मनसेअध्यक्ष राज ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आहे। काल रात्री सुद्धा एक बैठक पार पडली मातोश्रीवरच्या नांदगावकर आणि खऱ्या अर्थानं सरदेसाई गेले होते, पण त्या बैठकीनंतर सुद्धा त्यांनी हेच सांगितलंय। आजही आपण शिवतीर्थावर आहोत आणि आजही अनेक बैठका या शिवतीर्थावर होऊ शकतात। त्याचं कारण एवढंच आहे की अनेक शिवसेनेचे नेते आज इकडे शिवतीर्थावर येतील, मनसेचे नेते मातोश्रीवर जातील, कारण कुठल्याही स्वरूपात कुठलीही एक सीट शेअरिंग जे आहे ते चुकीचं होऊ नये ह्याचं कारण त्याचमुळे युतीची घोषणा आता लांबणीवर गेलेली वाटते। मात्र जी घोषणा आज होणार आहे की उद्या होईल ह्याची शक्यता जरी वर्तवली गेली तर जोपर्यंत सीट शेअरिंग पूर्ण होत नाही विक्रांत, तोपर्यंत कुठलीही घोषणा ना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील ना मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतील, हेच आपल्याला दिसून येत आहे। बरं, धन्यवाद श्रेयस या सगळ्या माहितीसाठी।